पाटील गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग इन कर्नाटका. मित्रांनो डे 2 झालाय. 5:45 वाजता सगळे उठलेत. 2 जण प्रेशर मोकळं करायला गेलेत आणि एक आले प्रेशर मोकळं करून. आणि त्याची जी चाल आहे ती बदललेली दिसतीये. कसं होतं शेट एक्सपिरियन्स? साईडने ट्रेन गेलो हा कुठंच पळून गेले. पवारला ट्रेनचा एक्सपिरियन्स. गोवा ट्रेनचा एक्सपिरियन्स काय तो पॅन्ट भाई काय झालं? काय झालं? चांगली झोप आली. चांगली झोप आहे. झोप चालय क्रेझी आहे ना? मजा आली. लेफ्ट साईडने घेतलं राईट साईडने उघडा होतं राईटने घेतलं. छोटेला विचार काय झालं? छोटे भाई 6 वाजता ट्रेन थांबणार आहे. ओ भाई पाटील बॅगा काढा बॅगा काढा. सो भेटूया स्टार्ट झाले. उतरल्यावर. बढिया. डे 2 स्टार्ट झालाय. करतो अपडेट उतरल्यावर. डे 2 चालू झालाय आणि आम्ही अंकोलाला उतरलो अशाच प्रकारे. हा आता इथून गोकर्णला बस किंवा हा कारनी आम्ही जाणार आहे. बढिया एकदम. कसं वाटतंय पाटील? पाऊस नाही पाहिजे. पॉइंट आहे. पाऊस नाही पाहिजे. भाविकनी तर रात्री पाऊस करायचा विचार केला होता. हा पण मूड गेला. धरला गेलाय भाविक. ती स्टोरी तुम्हाला सांगण्यात येईल की कसे मोबाईल पडले, कशी रात्री झोपताना फजात्या झाल्या. 3 मोबाईल पडले भाई. 3 मोबाईल अप्पर भरतो खाली. एकदम इंटरेस्टिंग स्टोरीज आहे. नक्की तुम्हाला कळवा. सध्यासाठी कोकणाला रिसॉर्टला जायचंय. विल कीप अपडेटेड. बाय बाय. तर आता आम्ही अंकोल्याला उतरलोय आणि जाणार ट्रेननी गोकर्णला. ठीक आहे. ट्रेनचं बुक केलंय. सगळे बसलोय. बघू पुढे कसं होतं. अंगठे दाखव अंगठे. सो आता गोकर्ण रोड वरती आम्ही उतरणार आहे. स्टेशन आलाय. स्टेशन उतरता उतरता व्हिडिओ काढतोय. डू इट ऑन युअर ओन रिस्क. मी हे एंडोर्स नाही करत आहे बिलकुल. बट मला हे छोटे करायला लावतोय. सो काय करायचंय भाई? चला 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 गाईज स्टेशन वर चला. हायटिंग ही कसं वाटतंय? कसं वाटतंय पाटील? फायनली गोकर्णला आलोय. गोकर्ण रोड डेस्टिनेशन रीच. मस्त एकदम बढिया वाटतंय. बढिया बढिया. तर आम्ही गोकर्ण रोडला पोहोचलो आहे आणि अमेझिंग वाटतंय. इथं ब्युटिफुल वातावरण आहे एकदम. बढिया एकदम. मला बोर्ड दाखवतो. मज्जा. हा नजारा बघा मित्रांनो. किती निसर्गरम्य हा नजारा आहे. वा 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 वा. निसर्गरम्य नजाऱ्यामध्ये आणि हा थोडा खराब नजारा आहे पण हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. सॉरी मजाक करतोय भाई. भाई मजाक करतोय भाई. भाई मजाक करतोय भाई. अरे तुझे मागे तो कचरा. अरे सॉरी भाई प्लीज भाई. मजाक करत होतो भाई. तू वगैरे करू. इथून आम्ही मोस्टली बस वगैरे करू. बघूया. सो गुड. फिलिंग गुड ओव्हरऑल. आणि ते सगळीकडे कन्नडमध्ये लिहिलेच आम्हाला कळत नाहीये. बट आम्ही गुगल ट्रान्सलेशन फुल वापरतोय. लेट्स सी मजा येते.
पुढे अपडेटेड ठेवतो मी तुम्हाला काय कसं होतं, कारण की फुल ऑफ धमाल, फुल ऑफ मजा असणार आहे ट्रिप, कारण की पोरं खूप झटँग मटँग आहेत आपले, मी धरून तो खूप बकचोदी होत राहते. सो मी तुम्हाला अपडेटेड ठेवतो. सो आता इथे आम्ही पोहोचलोय, गाडी रेंटलने हॉटेलपर्यंत चाललोय. पाटील फोकस होतोय का बघ. तर आता आपण टॅक्सी केली आहे आणि एक ऑटो केली आहे लगेचसाठी. खूप हलती आहे गाडी. तर आपण टॅक्सीने आपण चाललोय आता. ट्यून माय ओशन आपले नाव आहे. टिग्नो पोशन्स आहे काहीतरी, ट्यून आणि ओशन्स मध्ये कोणता तरी एक हे आहे. सो आपण तिथे चाललो आहे. खूप मजा येणार आहे, भन्नाट मजा येणार आहे. आणि नचिकेत शेठ तुमचं काय म्हणतं? काही नाही, माझी चूक झालेली आहे, नीट मला तेवढंच नचिकेतला दाखवायचं नव्हतं, बट ठीक आहे आता. मी चलो. नाशिकला चाललोय. नाशिकला चाललाय नशिकेत, तिथून त्याची ट्रेन आहे ॲक्च्युअली. आणि इट इज फन. आता बघू तिथे जाऊन काय होतं. प्रेशर मोकळं करायचं. आलंय का तुला? आलं नाहीये, बट ते झालं नाहीये. ऑन द वे. गाडी जास्त हल्ली की सगळ्यांना दुर्घटना होऊ शकते. यस मित्रांनो, आपण आलोय आता रिसॉर्टच्या इथे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. म्हणजे मला तर वाटतं समुद्रातच रिसॉर्ट आहे डायरेक्ट. म्हणजे असं रिसॉर्ट मधनं बाहेर आलो की डायरेक्ट समुद्रात. मी तुम्हाला दाखवतो आता ब्युटिफुल व्ह्यू. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. दिव्या आगारचा सोडला तर हा माझा दुसरा बीच आहे. रिसॉर्टचं नाव आहे ट्यून ऑफ ओशन. नुसते ट्यून्स ऐकू येत आहे. सर्फिंग करायला काय मजा येईल हा, येते का सर्फिंग तुला? सर्फिंग करते शिकणार बाई. भाई. मला पण रेकॉर्ड करा ना असं भाई, मी शूट करताना किंवा मी चालताना वगैरे. माझ्या फोननी नाही पडत. मस्त मस्त. वूहू. कसं वाटतंय? कसं वाटतंय गोरे? एक नंबर. नाही पण हॉटेल थोडं वाईट आहे. असं वाटतंय तरी हॉटेल थोडं वाईट आहे. हा पवार, ब्लॉग केलं, चालू केलं की बघते. मस्त मजा येते. मस्त मजा. हॉटेल पण आता मला सांग, माझ्यावर फोकस होतोय का? परफेक्ट बढिया असणार आहे. चालू आहे रे बाबा, चालू आहे. सार्थक शेठ काय बोलले हॉटेल शेठ सोबत, हॉटेलवाल्यांसोबत काय? त्यांना मी बोललो की आम्हाला चेंज करायला फक्त एक छोटीशी रूम द्या. ते बोलले की आता ते मॅनेजर येतील 8 वाजता. 8 वाजता हा. हॉटेल कशाला सांभाळतोय? तो सांभाळणारा नव्हताच रे. तू बोल ना. आज छोटे माईक करायला आपला. ते रूम देणारे चेंज करायला, मग आपण चेंज करू आणि निघू. पण ते बोलले की याना केव्स वगैरे बंद आहे. बंद आहे का? याना केव्स सगळे फॉल्स बंद आहेत. अच्छा. आणि कार रेंटल नाही भेटत. ए भेटत असणार, तो नसेल बोलला भाई. कार रेंट नवीन गोष्ट डिस्कवर काय? इथं जर भेटत असेल तर का जायचं ना. बरोबर आहे छोटे, यू आर ॲब्सोल्युटली राईट, जीनियस. पैसे वाचवायचे बघायचे. पैसे वाचवायचं बघायलाच पाहिजे रे. कसं आहे, पैसे आपण अजून कमवत नाही ना, म्हणून लफड आहे. गमवायची अक्कल नाही, गमवायची पूर्ण आहे. हा कोण बोलतंय? कोण आहे? कोण बोलतंय? एकुलते एक बापाचे पैसे उडवणार पोरग बघा तरी, बघा कसा पडतोय. पवार, इथे तरी विमल गुटकाची नका करू गोष्टी. सोडा सवय प्लीज. खातच नाही भाई आता बोलला ना पाहिजे. आता चोळत होता. हा पुढे 8 ठेव बाबा प्लीज. तू नाव बदनाम नको करूस आमचं. महाराष्ट्राचं नाव खराब नका करू पोरांनो प्लीज. सोडा हे धंदे. हॉटेलचं नाव ट्यून ऑफ ओशन. आणि ते आम्हाला ओशन मध्ये जाऊ नाही देतात. आम्हाला ओशन मध्ये जायला अलाउड नाहीये ऑब्विसली. असं इथपर्यंत घालून टाकू आणि पळून जाऊ. बिजली बँड आता चेंज कुठं करणार? रूम तर भेटणार नाहीये. हा हा जायलाच तर आलोय ना. पण चेंज कुठं करणार? का नाही? तुझ्या रूम मध्ये. अरे अजून रूम कुठं मिळाले? वल्ली चड्डी. कोणी रूम गेली तर जाईल. अरे मी शूट करतोय ना. नंबर हरामखोर.
2 वेळा हात आला माहितीये का? कसं रे पवार? गोरेला कसं काय बोलला रे? गोरे काय करतोय? गोरे काय करतोय? अहो थोडं फिरा की इथे, असं काय करताय? लाजू नका. अहो 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 गोरे, अहो बघा बघा, बोला बोला की लाजू नका. अहो मी कुठे टाकणार नाही हा व्हिडिओ. पवार हे नाही नाही करायचंय, हेच बोलत होतो मी. हे असल्या गोष्टी नाही करायचे. हा हात जोड. अरे अरे बघ ना काय करताय का? खड्डा खोदताय. पाटील वर्टिकल व्हिडिओ एक पण नाहीये. वर्टिकल नाही काढले पाहिजे. पाटील पाटील कसं वाटतंय? पाटील होती कारण की त्याचा फोन खराब झाला, पण समुद्राला कॉन्स्टिपेटेड चेहरा आहे. आता पण खराब आहे. त्याचा चेहरा कॉन्स्टिपेटेड एक्सप्रेशन आहे. पण खराब आहे. खराब आहे फोन, पण तुला कसं वाटतंय? अरे फ्रेम मध्ये राहा. हा बोल ना, कसं वाटतंय? पण एकदा ते एक्सप्रेशन कर ना कॉन्स्टिपेटेड वालं. आई शी नाही झाली हॅड अ फेस. इफ आई शी नाही झाली हॅड अ फेस. हा दिली बाई पुढचं मागचं समजून घे ना. काय आता काय करू मी? बाई पडायला पाहिजे होतं, कोणतरी पडायला पाहिजे होतं. तर पाटील इकडे तर एक लफडं झालंय. आम्ही 8:15 वाजेशी बीचवर पोहोचलोय आणि चेक इन कितीला आहे? 1 ला चेक. ना आंघोळ करायला बाथरूम आहे ना बॅग ठेवायला. मग काय किती कच्चा दिसते. हा मला बोलायचं होतं, हे जे तुम्ही इंस्टाग्राम, अरे हे जे तुम्ही इंस्टाग्राम वरती बघता न उठून पण मेकअप वगैरे करता, बट आमचा हा जो ग्लो आहे ना, पाटीलच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा. माझा चेहऱ्यावरचा ग्लो बघा. हा जो ग्लो आहे ना, हा एकदम पार्टी चालली पुढे. गेले. हा एकदम नॅचरल ग्लो आहे. तर मी कॉन्टॅक्ट साठी सांगतो. सो आता रूम्स तर आम्हाला मिळणार नाहीये, सो आम्ही वॉकिंग करतोय बीच वरती. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थोडा खराब बीच आहे, माझं पण थोडं मन नाही, बट ठीक आहे आता काय. बट नेचर इज गुड, म्हणजे ठीक आहे. लेट्स सी. हे बघा, पॅन्ट वर घेतोय आणि आता चालू आहे आपण असं टपाक टपाक मस्त. आणि मी तुम्हाला सांगतो, ऊन पडलंय. आम्ही आलो आणि ऊन पडलंय. सो याहून चांगली गुड न्यूज काही असू शकत नाही मला वाटतं, कारण की बीच आणि ऊन नसलं ना की मूड ऑफ होतो रे. पण आता ऊन पडलंय. सो इट इज ओव्हरऑल फिलिंग व्हेरी 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 गुड. व्हेरी गुड. सो आता मला पोस्ट गार्डनी सांगितलंय की तिथून चालू नका. सो आता मी वरतून चालतोय. सो मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खूपच असा जो प्रॉपर जो बीच रोड असतो तसा रोड आहे. असं बाजूला समुद्र आहे आणि हजारे शेट सापडलेत. आपण हजारेशी तर वार्तालाप बातचीत चर्चा करूया. हजारे इकडे, हजारे इकडे. कसं वाटतंय? भारी वाटतंय ना? तू मला ऐकलं होतं, तू म्हणत होता की लांब चला लांब चला लांब चला. आलो बाई लांब. कसं वाटतंय? आपण फिरायला आलोय, हा फिरलं पाहिजे. बरोबर आहे. फक्त एका जागेवर थांबून काय म्हणतो? बरोबर आहे, फिरलं भेटणार आहे पाहिजे. का नाही काय नाही भेटणार आहे. आयुष्य ही कंटिन्यू मुवमेंट, प्रोग्रेसनी होते. प्रोग्रेस पाहिजे. बरोबर फिरत राहा, बरोबर एक्सप्लोअर करा. बरोबर आहे. एका जागेवर थांबू नका. येस, व्हेरी नाईस. भाविक साऊंड. आता आम्ही चालत चाललोय वॉकिंग. किती किलोमीटर वॉकिंग आहे आता? 2. आज आमचं सगळे 15,000 स्टेप होतील का? 15,500 स्टेप होणार आहेत. सगळ्यांचं वेट लॉस होणार आहे.
सगळ्यांचा फॅट लॉस होणार आहे एकदम मस्तपैकी. दाखवा टायर दाखवा. पवार शेठ, छोटे शेठ. तुझ्यावर का आला? भेटतो नंतर रात्री. मजाक करतोय भाई छोटे, ऑफेंड नको. ते 2 जण येत आहे कोस्ट गार्ड सोबत वाईप करत करत. गोरे एवढा त्रासला काय यार तू? एवढा त्रासला काय गोरे, सांग तरी. काय सार्थक, बोल बोल, काय बोलला तू यांना? लेस्बियन्स? हा सार्थक, असं वाटतंय की लेस्बियन्स आहे. कारण ते दोघी सोबतच आहे. ते दोघी सोबतच वाटतंय ना. हा, आणि त्यांच्याकडे एक बाळ पण आहे छोटं, ॲडॉप्ट केलेलं आहे त्यांनी. तर मग गाईज गोकर्ण इज वे अहेड गाईज. लेस्बियन कुत्र्यांनी बाळ अडॉप्ट केलंय. व्हॉट अ कॉन्सेप्ट. तुम्हाला समजतंय का? जग जे आहे ते किती पुढे चाललंय आणि आपण एक अशा स्टेजवर पोहोचलोय छोटे. आम्हाला भूक लागली खूप. यांना भूक लागली पण आपण अशा स्टेजवर पोहोचलोय जिथे तिथं आम्हाला भूक लागली. कुत्रेही होमोसेक्शुअल होऊ शकतात. व्हॉट अ ब्युटी. HGTV ला लोकांनी दाबून ठेवलंय पण आपल्याला नेचरला समजतंय, नेचरने समजतंय आपल्याला की कुत्र्यांमध्येही LGTV हे जागरूक आहे. सो इट इज नॉट अ LGBTQ. इट इज नॉट अ डिसीज एनिमोर, इट इज नॅचरल. आपण ही हे समजलं पाहिजे, हो की नाही? LGTV इज नॅचरल. कुत्र्यांमध्येही आपल्याला LGTV दिसतंय. काय वाटतंय? आपण तर घेऊन फिरतो ना. It is real. It is real, natural. Humans have taught nature really bad things. Nature is getting destroyed because of us. हो. The human civilization is the worst thing to happen to the earth. We are destroying animal civilization too. कठीण आहे. डेंजर. कुत्र्यांमध्येही आपण LGBTQ चा समावेश करतोय. बाप. बरोबर आहे हजारे, खूप खराब गोष्ट आहे. भाविक भाई, तुला मी मसाज करायला नाही बोललो तर तू असं रुसून बसणार आहे का? हा भाविक, तू कर, मी करू का तुझी मसाज? मसाज जायचं आपल्याला. फुल बॉडी. B2B, बिझनेस टू बिझनेस का बिझनेस टू कस्टमर? बिझनेस टू कस्टमर. छोट्याला भूक लागली. सगळ्यांना भूक लागली आहे भाई, छोट्याला नाही, सगळ्यांना भूक लागली आहे. आणि भूक लागली. आणि हा सार्थ चालवतोय, कळत नाही भेंडी. भूकाला हे बाई, मला आवाज आला पोटातून, आता आवाज आला. दात नाही. काठी घेऊन फिरतोय. का तर हे आमची जिंदगी छान झाली. काहीच करत नाहीये, भूक लागलीये, पॉइंट आहे. पळवतोय आणि असे फोटो काढत बसले. अरे बघू शॉट. What a butt, what a butt. Beautiful. नाही, मी गोरेल कवर ना. प्रोटेक्टर गोरेचा, प्रोटेक्टर. गोरे 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 नाही गोरे 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 बॅक शॉट, गोरे बॅक शॉट. गोरे नाही आलं पाहिजे. गोरे गोरे. नाही. अरे सर कोण बोलतो व्हिडिओ काढायचं? गोरे गोरे प्लीज, गोरे नाही. गोरे 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 नाही, गोरे 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 प्लीज गोरे गोरे. नाही, गोरे सरजी एक comfortable स्माइल. नाही. गोरे सरजी एक स्माइल. सरजी प्लीज. सरजी एक स्माइल. सरजी एक सेक्सी स्माइल. सरजी प्लीज. तर आपला मेन फोन जरा गडबडीत आहे. अरे शेटी, कॉलर वर घे रे. हा, कॉलर वर घे. माझी तुला कॉलर आहे का? हा. तर आता आपलं जे आहे ना, मेन कॅमेरा थोडा चार्जिंग कमी आहे. तर आता आपण नाश्ता करून आलोय. बाबा रिव्ह्यू खूप भारी होता. त्यात घी मसाला डोसा असला क्रेझी होता. मजा. तर आम्ही मसाला डोसा आणि मेदू वडा खाल्लाय. मेदू वडा आणि पण भारी होता. मेंदू वड्यात मेंदू नाही, मेदू. मेदू.
मेदूवाले ते नारळाचे फोडी होते. हो ते खूप सेक्सी लागत भारी होते. होतं. सो आम्ही वडा आणि डोसा खाल्लाय आणि आता आम्ही गाडी रेंट करणार आहे 2 व्हीलर्स. सो हे लोक गेलेत पुढे करायला, आम्ही मागून येतोय. आता तुम्हाला आम्ही रिसॉर्टवर जाणार, फायनली रिसॉर्टवर जाणार आहे. आमची रूम दाखवतो तुम्हाला. आम्हाला रूम देऊ रूम टूर पण देणार आहे तुम्हाला. पण मला वाटतं आता वेळ आम्हाला 11 वाजलेत ना. आम्ही. So, 2 तासांनी रूम भेटणार होती 2 आम्हाला. तासांनी भेटणार आहे आता. बघू जाऊन. त्याला म्हणलं होतं आमचं जरा नियोजन कर म्हणून. हा. ते करणार आहे. हा बरोबर आहे. तो करणार आहे. 11:30-12 या म्हणलं होतं तो. हा तर आता आम्ही जाऊ आणि बघूया रूम मध्ये कसं आहे काय. कारण की कसं आहे मी तुम्हाला सांगतो 3 किलोमीटर पोरं चालली आहेत. पोरांची पाय दुखणार आहे रूम वर. तो मज्जा येणार आहे बघायला की पुढे काय फॉलला जात आहे का रूम मध्ये जाऊन फॉल होत आहे. हॉलला जाऊच आपण. हे आज ठरलेलंच आहे. हा बघूया. तर चालतंय तेच बघूया. करतो अपडेट करतो. बाय बाय. काय सिच्युएशन आहे पवार. या ठिकाणी गोरे, सार्थक, हजारे आणि पाटील असली ना त्यांच्या आता बोलायचं ना मित्र आहेत म्हणून काय बोलत नाही. लावले तू नाही नाही माहिती स्वतः करतो बा आपलं बोरा करतो. पोट बघ ना. होठ बघ ना प्यासा दिल मेरा. अरे भाई मेन बॉयला दाखव माहिती. लगे अत्र छोटं बघते ते पण बघते खरं दिसतंय. तर आम्हाला इथे कार रेंटिंगच्या जागेवर सोडून हे चौघं गेले आहेत. आम्ही वाट बघतोय. आम्हाला ना कोणी घ्यायला येतंय ना कॉल करतंय ना काय विचारतंय. काहीतरी हॉटेलवर करत बसलेत. एसी मध्ये बसून हडकावते. लफडं झाले लफडं बाप रे असं येतंय. आणि मला वाटतं आता ब्लॉगिंगचा फोन पण चेंज होईल. मी याचाच फोन वापरेल. चांगलं आहे का? चांगला आहे म्हणजे ठीक आहे माझ्यापेक्षा. नाही नाही चांगलं चांगला आहे ना छोटे. एक नंबर फोन आहे. तर आता कुठे चाललोय आपण. याना केव्हला चाललोय की बंद माहिती नाही. पेट्रोल पंप. पहिले पेट्रोल पंपला चाललोय. ट्रू. सो असे आम्ही सगळे सजले धजले सगळे सनग्लासेस घालून एकदम रेडी. ट्रिप आमची एकदम कशी चालू आहे ट्रिप. भन्नाट. हा अरे हा चांगला दिसतो. बढिया. सो आता आम्ही सगळी तयार बियार झाले आहोत आणि आम्ही चाललोय आता याना केव्हला. आणि याना केव्ह बंद असेल तर तिकडे एक्सप्लोर करणार आहे आम्ही मस्त. त्याच्याशीच बोलतोय. तिकडे आम्ही एक्सप्लोर करणार आहे गोष्टी. सो मजा येणार आहे मजा. अपडेट करतो. रूम आम्ही आलोय पण रूम दाखवायची राहिली चार्जिंगमुळे. बट रूम मी तुम्हाला दाखवणार आहे आल्यावर. सगळा रूम टूर वगैरे बढिया आहे. चलो बाय बाय. तर आता आपण थांबा. लेट मी एक्सप्लेन द सिच्युएशन. आता विषय असा झाला आहे की आम्ही जे आहोत याना केव्हला जात होतो. 19 किलोमीटर राहिलं होतं आणि आम्हाला समजलं की याना केव्ह बंद आहे. याना केव्ह बंद आहे. सो आता काय करायचंय. मग आता आम्ही एक स्पॉट सापडलाय जिथे फोटो काढता येतील भारी. तिकडे चाललोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर एक सनसेट पॉईंट आहे मला वाटतं तिकडे जाणार आहे. बट मी तुम्हाला सांगतो रस्त्यामध्ये 2दा पाऊस लागलाय नाही लागलाय नाही लागलाय. रेनकोट काढा घाला नुसतं लफडं चालू आहे. तो आता आम्ही ठेवलाय थोडंसं रेनकोट कारण की लेदरची बॅग जी आहे माझी ती भिजली नाही पाहिजे. सो आता बघूया पुढे काय होतंय. बट एकदम ऍडव्हेंचर चालू आहे. डेंजर चालू आहे. डेंजर काय मुवमेंट व्हायला लागला आपला. काय गोरेला ते पावसाला बी गोरेसारखे मुडसून जातात भाई. हा ना भाई. आणि हे छोटे बाईच्या फोन कव्हर मध्येच पाणी गेले. वा जी छोट्याचा मोबाईल एकर आहे बाई एकर आहे बाई एकर. इकडे नाही छोट्याचा मोबाईल दाखव ना बाई उघडून बाई. असा तो असा कोपरा दाखव ना. असा की तो असा वाला. अरे कहना क्या चाहते हो. आडवा मोबाईल दाखव ना. संबंध झालेला डेंजर. सो आपलं काय झालंय पाटील. डब्बा विच्ची घोडा रख. ग्रीन स्क्रीन भाई. एकाची ग्रीन स्क्रीन एकाचा मोबाईल आडवा डायरेक्ट मधनं. झटंग मटंग आहे आपलं. प्रे बाबा नचिकेत मस्त मला. तर आता याना केव्ह तर आपल्याला काही जमलं नाही. पण आता आम्ही इथे का ब्युटिफुल नेचर स्पॉटवर थांबलो जिथे फोटोज एकदम बढिया येतात. आणि
ओव्हरऑल व्ह्यू पॉइंट एकदम मस्त येतोय. जसं की मी तुम्हाला लॉक झालं भाई, सॉरी एक्सपोजर लॉक झालं, परत काढायला लागेल वाटतं. हे बघा, सो हा जो स्पॉट आहे, ही सुंदर स्पॉट आहे राईट. आणि इथं फोटोज खूप छान येत आहेत. आणि आम्ही इथेच फोटो काढायला थांबलोय. खूप छान फोटोज येतात. आणि याना केव्स ठीक आहे, नाही झालं बट इथेही आम्ही खूप मजा करतोय. नचिकेत मजा करतोय की नाही? एकदम मजा करतोय. सगळे त्यांचे फोटोज काढता येते. फोटोज निघताय, ग्रुप फोटोज निघताय, विदाउट नचिकेत फोटोज निघताय. कारण की नचिकेत नाहीये ट्रिपला. नचिकेत नाशिकला टेस्टिंग करतोय, ट्रिपला नाही येतो समजलं. सो नचिकेतचं तो असं चालू आहे, तुम्ही बघू शकता इथे असे फोटोज. गाडी बघा लागते रे बाय. छोटे शेटनी काढलेत आपल्या DSLR. बढिया 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 बढिया. तर आता आम्ही फोटोज वगैरे काढलेत. आता आम्ही खायला जाणार आहे. खायला मच्छी खायचा मूड आहे का सगळ्यांचा? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हा ठीक आहे, म्हणजे नॉनव्हेज आणणार आहेत आपण. पाटील काय खाऊ वाटते तुला? पटकन सांग. काय पण येतून निघ रे बाबा. भाई मला काय नाही दिलं. भाई मला काय तुला नाही काय दिलं खाऊ तरी- वाटते? भाई मला पाटील भाई तो तू रील बघितलाय का? त्यात तो म्हणतो चोर येतो आणि त्याला म्हणतो की भाई जो लेना है वो लेके जा. आणि मग त्याच्या मित्राला घेऊन जातो. तो म्हणतो की भाई जो लेना था वो बोला था, सब कुछ नाही. आणि मग ते किस करायला येतं. पाटील गद्दारी कर बे. कसं वाटतंय? ट्रिप कशी चालू आहे पाटील? मस्त झाली माझ्यासाठी तर मस्त झाली. बढिया चालू आहे की नाही? मी म्हणतोय बढिया चालू आहे रे. भाविक नाही म्हणताय. भाविक तुझं काय म्हण? नंबर चालू आहे. हा मजा येते. मजा येते की नाही? ठीक आहे, काय स्पॉट्स आपले कॅन्सल झाले, हा पण तरी मजा येते. मजा येते की नाही? पिक चांगली निघाल. सगळे सोबत मध्ये जी मजा आली. गाडी दाखव आपली गाडी. एंटर. डान्स करा तो मला येतो. नाईस. मजा आली की नाही? मजा येते. गाडी पळते वा जी, आणि मस्त राईड होते. वा जी, ट्रिप एकदम भारी झाली. बढिया बढियाच. आता आम्ही इथे थांबलोय आणि ही बघा इथून कसा व्ह्यू आहे. सुंदर असा व्ह्यू आहे, खूप छान. तर आम्ही इथे परत थांबलोय. ॲक्च्युली आम्ही जेवायला जात होतो. आपण हा रस्त्यात हा चांगला सीन दिसला, सो इथे फोटो वगैरे काढू, थोडंसं साईट सीइंग करू आणि then जेवण. ओके डन. कुठे आलोय? नाही करत काय झालं भाई? कुठे आलोय आपण? कुठे आलोय आपण? कुठे आलोय नचिकेत आपण? हे घेऊन आलेत मला. कडालू मध्ये आलोय आपण. इथे झूम करूया. साऊथ इंडियन सरक हात काढ. अरे मी नाही येणार. हात काढ. मला येऊ दे. अरे हा तुला पण येऊ देतो. ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड खायला. हा ऑथेंटिक साऊथ इंडियन. हा आतमध्ये टाकणार. नॉनव्हेज स्पेशली फिश. साऊथ इंडिया मध्ये येऊन नुसतं फिश. मारा. क्लॅम्प. हा ते पण उई. मासा. सो आता आम्ही इथे आलोय बसू जेवायला वगैरे. बघूया पुढे कसं होतंय का होतंय. केस थोडेसे बिघडलेत पण ठीक आहे. लेट सी हाऊ इट गोज. कसं चिकन मासे ऍक्च्युली मी खूप कमी खाल्लेत आणि पाटीलला पण माशी जास्त आवडत नाही. सो आम्ही मोस्टली अरे बाबा तू जा चायनीज खायला. सो मोस्टली आम्ही चिकन ट्राय करू, बट चिकन आणि थोडंसं मासा पण ट्राय करूया. सो चायनीज मध्ये पण चिकन खाता येतं. बस. सो आता बघूया कसं होतं. तुम्हाला करतो मी अपडेट करतो. मी तर चायनीज खाईन. बोल ना. अरे बोल ना छोटे. चायनीज मध्ये तो जो चायनीज हा त्याला काय करायचं? पाटील चायनीज खाणार ना? चल. काय झालं इथं सध्या? हे जर सुशांत म्हणला जेवण करू म्हणून. मग म्हणलं सार्थक म्हणला अजून जेवण करू. म्हणजे सगळे म्हणले जेवण करू. म्हणजे मग म्हणलं सार्थला रेस्टॉरंट कुठं असेल तसं. त्यानं गुगलवर बघितलं. म्हणलं तिथं जाऊ. 450 आता सध्या मी तर आलोय
इथं बसलोय, एवढी भूक लागली आहे आणि आता बघतोय तर ती बाई म्हणली की जे 2 तासांनी येणार. मग फिर हाँ जान दे फिर अब क्या है. क्या देखते अभी क्या छोटे गोरे 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 छोटे गोरे छोटू हा परत गोरे बोला वैतागलाय. नो कमेंट्स भाई. नो कमेंट्स. चालू आहे सर्चिंग चालू आहे आता हॉटेल. जसं बघूया कसं होतंय काय होतंय. यही आहे लफडवून राहिलं ट्रिपला पण मजा येते. लफड्यात ही जी मजा शोधायची जी कला आहे ना, ही कला सगळ्यांनी जोपासली पाहिजे. कारण की लफडं आयुष्याचं दुसरं नाव काय आहे? लफडे होणारच आहेत. या लफड्यात एन्जॉय कसं करायचं, शिकायचं कसं, हे जेव्हा आपण शिकतो ना तेव्हा लाईफचा खरा आनंद आहे. हे तुम्ही ट्राय करा. हा करा चल करा ना. हा चल करा. मध्ये सगळं चालतं, इकडे काहीच नाही. इकडे स्विगी झोमॅटोचे पण हे झाले. तो आपण आता मध्ये थांबलोय. आम्हाला एक रेस्टॉरंट सापडलंय, ते चेक करून येतोय. बघूया. म्हणजे बेसिकली आमचं जेवण राहिलंय अजून आणि 5:30 होतात. 5:30 झाले. वा जी वा 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 वा. पाटील तुझं काय म्हणणं आहे? दुपारचा आपण नाश्ता केला 12:30 मे बी. थांबा. हां 12:30 मे बी. तर तेव्हा हेवीच होतं. तर माझ्या मते आता लाईट खाऊन रात्री हेवी जेवण केलं पाहिजे. राईट बरोबर आहे. तो बघूया आता काय प्रश्न तोच, रात्रीपर्यंत जायचं कुठे. तेच तो. कारण की कसं आहे, रात्री रेस्टॉरंट शोधण्यापेक्षा आत्ता शोधून खाल्लं आणि रात्री चटरपटर ठीक आहे मला वाटतं. पण ठीक आहे बघूया काय होतंय. आय कीप अपडेटेड. फायनली एक रेस्टॉरंट मिळालंय. तिकडे चाललोय खायला. बघूया कसं होतंय. आलो रेस्टॉरंट मध्ये. बघूया जेवण कसं वगैरे सांगतो तुम्हाला. आता खूप भुका लागल्यात. अपडेट बोला. एकदम लागली आहे. सकाळी झोपेतून होतो. हा. पहिले गेलो बीच वरती, एन्जॉय करता येईल. हा शतपावली गेली. एन्जॉय शतपावली नाही म्हणत, शत म्हणजे 100. शत पावली. शत पालखी एकदम छोटीशी. लागून गेले. छोटी पालखी होती. एकदम घरी गेल्यावर मी तुम्हाला जखम दाखवतो. जखम पाहताल ना तुम्हाला दुःख कळेल माझं. सही बात आहे. पण मुद्दा असा आहे की जेवण कसं होतं. काय कोणते मासे हाणले आपण सांगा. एकदम म्हणजे साऊथ इंडियन लोकांचं एक चुकीचं आहे. आंबट बनवतात हा. जेवण. मान्य आहे त्यांना आवडतं, आपल्याला नाही जमत ते. तर आज आपण काय खाल्लं? हा 3 चिकन थाळी घेतल्या होत्या. हा 3 सुरमई थाळी होत्या हा आणि 3 पापलेट थाळी हा. होत्या. आता भाविक सांगेल पुढचं. सुरमई फ्राय 2 घेतलेले. प्रॉन्स तर आपण ऑर्डर केली पण भेटलं नाही आपल्याला. प्रॉन्स भेटला असता अजून मन भरला. अच्छा. हा आणि पुढे अजून. आणि आपण ते काय केक लिंब पण आपल्या ऑलमोस्ट सगळे संपली टेबल वरची. मारे ना आपण ते काय स्क्विड आणि क्रॅब पण खाल्लं ना. पण खाल्लं. मजा झाली. म्हणजे पाटीलनी थोडे नखरे केले मला वाटतं. काय भाविक काय वाटतं तुला? माझ्या खायच्या बाबतीत आहे ना, ते थोडं नवीन try करतोय ना. पाटील स्वतःची चपाती मोडत नाही. पाटील एवढा नखरेल स्वतः चपाती मोडत नाही. पाटील स्वतःची चपाती नाही ओढत. मोडतच नाही. खेकडा पण तोडून पाहिजे. त्या दिवशी मम्मीने जबरदस्ती मोडेल. भाई तुला कसं वाटतं भाई? मी तर गावाला असतो ना आणि तिकडे जर असं कोणी Cousins समजा बघितलं मला जर येत नसलं, मला एकदम एम्बॅरेसमेंट होतं भाई की आता आई, मम्मीने मला भाकरी सकट थापायला शिकवली. घरी सगळं काम करायचं बोलायचं. भाकरी थापा. नाही. बघ ना, हे जर कझन्सनी बघितलं भाई काय भाई टॉर्चर आहे. तुला मग चपाती मारत असं आहे. तर माझं रिव्ह्यू असा की चिकन खूप शिजलेलं होतं. म्हणजे मी एवढं शिजलेलं चिकन जनरली बघितलं नाहीये. कारण की पुण्यात इथे चिंगम लागतं. रस्स्यातलं शिजलेलं होतं. बट हे चिंगम नव्हतं आणि खूप शिजलेलं होतं. परफेक्ट होतं. होतं. ते तंदूर बेस्ट होता. तंदूर पण छान होतं, सुका पण मस्त होतं. ओव्हरऑल जेवण खूप छान होतं आणि मला पण खूप आवडलं. आणि मी मासा पण खाल्ला आणि भात मी सगळा संपवला आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा जो आहे ना, हा नाही बोलायचं ना. हा जो आहे ना सार्थक, हा भाऊ अजून बसलाय. तिथेच बसलाय. भात आणतोय, मासा आणतोय आणि हा हे टाकायचं नव्हतं ना. हे ब्लॉग मध्ये टाकायचं नव्हतं. बीप करू का त्याला? जर याला लफडं झालं उद्या, आपली अख्खी 2 दिवसाची ट्रिप आणि इथले सगळे पाईपलाईन चोकअप.
पाईपलाईन या पोळामुळे होऊ शकतं. एवढं व्हरायटीचं तो खातोय. पवारचं तोंड बघा किती छान भरलंय. तेल लागलंय छान. छान. पवारच्या डोळ्यात तिखट गेलो होतं खाता. अरे मी क्रॅब खात होतो तोडलं डोळ्यातच उडलं. पवार सो असा तो एक्सपिरियन्स होता. सो गुड. जेवण खूप छान होतं, आवडलंय आम्हाला. बघूया आता कसं होतं काय होतं. चाललो असतं तर काही नाही, रेत आणि पाणी दोन्ही चाललं. मी पासून दिसतंय रे माझं. गुड नाईट.